नमस्कार मॅडम, तुम्ही आता या आमच्या शिरवणे गावामध्ये नोकरीला आहात आमच्या 1 नंबर शाळेमध्ये आणि तुम्ही आज आता बांधावरची शाळा या उपक्रमांतर्गत इथे आलेला आहात. तर तुम्ही इथे काय काय बघितलं की काय कशा प्रकारची शेती सुरू आहे? भाताची लावणी करत आहेत आणि आमच्या तिकडं भात म्हणजे नवीनच आहे. लावणी वगैरे तरवा वगैरे इकडे आल्यानंतर मी बघितलं. हा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे खूपच निसर्गरम्य असा आहे आणि इकडे येऊन आम्हाला खूप भारी वाटतं. आणि बांधाची शाळा या उपक्रमामुळं भात शेती कशी केली जाते हे आम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळते. मस्त. आता तुम्ही तिकडे गावाकडे तुमच्या गुरांच्या साहाय्याने वगैरे शेती करत असाल की आधुनिक पद्धतीने करता? सर आता सध्या तर आधुनिक पद्धतीने सुरू आहे, पण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा गुरांच्या सहाय्याने शेती केली जायची. बैलानेच नांगर वगैरे पेरणी बैलानेच केली जात होती. तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारची शेती केली जाते? सर आमच्याकडे द्राक्ष बागायती आहे, मिरची लागवड आणि शिमला मिरची, ऊस लागवड आहे, मका, ज्वारी, गहू ही पिके घेतली जातात. तुमच्या आता संपूर्ण तिकडे माहेरी किंवा घरी दोन्ही ठिकाणी अशा प्रकारची शेती केली जाते की वेगळ्या प्रकारची केली जाते? तिकडं आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. आता ही वर्षभर तुम्ही करता की अशी काही 3 महिन्यासाठी 4 महिन्यासाठी अशी करता? कसं? दोन हंगामामध्ये पीक घेतली जातात. ज्वारी आणि मका ही पिकं 6-6 महिन्यानंतर घेतली जातात आणि बाकी ऊस वगैरे आहे ते 1 वर्षासाठी असतं. धन्यवाद मॅडम. तुम्हाला या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा अनुभव मिळालेला आहे. एक छान तुम्ही प्रत्यक्ष शेतामध्ये उतरलेला आहात आणि आता जी दोरीच्या सहाय्याने लावणी केली ती तुमच्या तिकडे केली जाते का? केली जाते. मिरची वगैरे लागवड करायची असेल तर दोरीच्या सहाय्याने ठराविक अंतरावरच लावली जाते. आता हे अशा प्रकारे करण्याचा हेतू काय असेल? सर अशा प्रकारे जर शेती केली, आता मिरची जर आपण लागवड केली तर कोळपं म्हणून एक आमच्या तिकडं असतं आणि ते काय केलं जातं की बरोबर एका लाईनीमध्ये जर पीक लावलं तर गवत जास्त आलं आणि कामगार आपल्याला भेटत नसेल तर तिथमधून ते बैलाच्या सहाय्याने ते कोळपी घातली जातात, त्यामुळे ते तण निघून जातं. छान. म्हणजे तुम्हाला स्वतःला तुम्ही शेतकऱ्याचीच मुलगी आहात आणि त्यामुळे तुमच्या घरातील सगळी माणसं जे वेगवेगळ्या प्रकारे सर्व्हिसला सुद्धा असतील कुठे कुठे, पण तरी पण त्यांना आनंद होत असेल की आपण शेतीमध्ये उतरल्यानंतरचा जो आनंद आहे, स्वतः पिकवलेलं धान्य आपण ज्यावेळी स्वतः शिजवून खातो त्यावेळीचा जो आनंद असतो तो काही आगळा वेगळाच असतो. धन्यवाद मॅडम, तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल. थँक्यू.